हाय हॅलो नमस्कार. आरोग्य गाथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बाळाची मालिश म्हणजेच अभ्यंगाचे महत्त्व, फायदे आणि योग्य पद्धती. आयुर्वेदामध्ये बाळाच्या दैनंदिन काळजीमध्ये मालिशला खूप महत्त्व दिलेलं आहे. मालिश केल्याने बाळाचे शरीर, मन आणि स्नायू मजबूत होतात. मालिश का करावी? त्यामुळे बाळाची वाढ, वजन वाढण्यास मदत होते, हाडे आणि स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, बाळाला झोप चांगली लागते, पोटदुखी, गॅस, पोटफुगी यांसारखी लक्षणं कमी होतात, त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते, बाळ आणि आई यांच्यामधला भावनिक बंध हा अधिक मजबूत होतो. म्हणजेच मालिश ही केवळ शरीरासाठी नाही तर बाळाच्या मानसिक विकासासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. आता तेल कोणतं वापरावं? बाळासाठी नैसर्गिक किंवा सौम्य तेल वापरणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सिंपल कोकोनट व्हर्जिन ऑइल हे सुद्धा बाळासाठी उत्तम ठरू शकतं. ऋतूंनुसार बदाम तेल, तीळ तेल किंवा आयुर्वेदिक बला तेल यांसारख्या तेलाचा वापर आपण करू शकतो. तेल नेहमी थोडं कोमट असावं. थंडी किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे कोमट केलेलं तेल बाळाला अधिक शांतता देतं. मालिश करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी अंघोळीपूर्वी किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी. बाळ शांत आणि भुकेलेलं नसेल अशा वेळी योग्य ही वेळ आहे. बाळाची मालिश कशी करावी? तर सर्वप्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत, ते कोरडे करावेत आणि थोडं तेल हाताला लावून हात एकमेकांवर चोळून घ्यावेत. मग पायापासून सुरुवात करावी. बाळाला पोटावर झोपवून मानेपासून कमरेपर्यंतचा वरून खाली मालिश करत घ्या. मग डोक्यापासून हळूवार मालिश करायला सुरुवात करावी. डोक्याला तेल लावून घ्यावे. टाळू भरणे किंवा डोके दाबणे यांसारखे प्रकार करू नये. त्यानंतर चेहरा, भुवयांपासून बाहेरच्या बाजूने हलक्या हाताने फिरवावा. छाती आणि पोट, छातीवरून खाली किंवा पोटावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार मालिश करावी. यामुळे पोटात असलेला गॅस किंवा जड झालेले पोट हे मुक्त व्हायला मदत होते. हात आणि पाय, खांद्यांपासून बोटांपर्यंत किंवा मांड्यांपासून पावलांपर्यंत सौम्य हाताने, सौम्य दाबाने मालिश करावी. पाठ, बाळाला पोटावरून झोपवून मानेपासून कमरेपर्यंत वरून खालच्या दिशेने मालिश करत यावी. बोटाच्या पेरांचा वापर यासाठी आपण करू शकतो. मालिश पूर्ण साधारण 10 ते 12 मिनिटात करून पूर्ण होते. महत्त्वाची काळजी, फार जास्त दाब देऊ नये. बाळ आजारी असल्यास मालिश टाळावी. त्वचेला तेल सुटत असेल तर ते आधी तपासावे. मालिश करताना बाळाशी प्रेमाने बोलावे किंवा संवाद साधावा. दररोज थोड्या वेळाची मालिश ही बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. ही सवय बाळाला आयुष्यभर फायदेशीर ठरते. काही वेळा बाळाला मालिशसाठी आया किंवा मालिशवाली बाई ठेवली जाते आणि ह्या बाया बाळांना जोराजोरात घासून किंवा त्यांची हाडे मजबूत होतील असे सांगून अतिरिक्त दाब देऊन मालिश करतात. हे पूर्णतः चुकीचे आहे. शक्य असेल तर आईने बाळाची मालिश करावी. यामुळे त्यांच्यातला बॉन्ड वाढतो. बाळ ते मालिश एन्जॉय करतं आणि त्याला त्याचे योग्य ते फायदे मिळतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.